एक महत्त्वाची बातमी आहे। अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचं आझाद मैदानावर कालपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही। तोडगा न निघाल्यास शरद पवार देखील आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। तर आंदोलनाला पाठिंबा म्हणून रोहित पवार रात्रीपासूनच आझाद मैदानावर शिक्षकांसोबत थांबून आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, शिक्षक आंदोलनावर अद्यापही ठाम आहेत, शरद पवार देखील आंदोलनाला भेट देऊ शकतात। नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर कालपासून विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन या आझाद मैदानावरती सुरू आहे। काल जर आपण पाहायला गेलं तर सर्व या शिक्षकांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, त्याचसोबतच गिरीश महाजन देखील काल रात्री जे आहे ते पोहोचले होते। रात्रीपासून या शिक्षकांचं आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू होतं आणि आज 11:30 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जे आहे ते बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या बैठकीमध्ये जर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः या आंदोलनाला भेट देण्याची शक्यता स्वतः रोहित पवार यांनी दिलेली आहे। स्वतः रोहित पवार जे आहे ते रात्रीपासून या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहेत। ज्या पद्धतीने 2024चा जो शासन निर्णय झाला होता त्या पद्धतीने पूर्णपणे त्याचं पालन करावं अशी मागणी जी आहे ते या सर्व शिक्षकांची आहे। स्वतः रोहित पवार या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अशा वातावरणामध्ये काल आंदोलन रात्री इथे झालं। रोहित दादा, रात्रीपासून या ठिकाणी आंदोलनाला तुम्ही आहात, रात्रभर संपूर्ण जे आहे ते रात्र शिक्षकांसोबत काढलेली आहे। पवार साहेब देखील आंदोलनाला भेट देण्याची शक्यता आहे, काय सांगाल? शेवटी हे आंदोलन ह्या सर्व शिक्षकांनी मिळून इथं उभं केलेलं आहे। जे काही ताकद लावली गेली आहे ह्या सर्व संघटनेने मिळून तिथं लावलेली आहे। आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। जगदाळे साहेब इथं आहेत, अनेक मान्यवर या संघटनेचे इथं उपस्थित आहेत आणि 12,000 लोक काल होते। आता या सगळ्यांची मागणी काय की इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एक GR काढला, त्याच्यामध्ये तुम्ही अनुदान देणार असं सांगितलं होतं आणि इलेक्शन झालं, मतं मिळाली, तुम्ही एवढ्या मोठ्या बहुमताने आलात आणि त्यानंतर 10 महिने झाले तरी आम्हाला तुम्ही अनुदान देत नाहीत अशी या सर्व शिक्षकांचं मत आहे। आणि शिक्षकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही जो GRच्या माध्यमातून आम्हाला शब्द दिला होता तो आज खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे। आणि काल त्यांची सगळ्यांची भूमिका अशी होती की आम्ही इथून हटणार नाही, आम्ही इथून उठणार नाही। वातावरण गरम झालं होतं, आम्ही पाठिंबा दिला होता, आम्ही सुद्धा सांगितलं होतं तुम्ही जी भूमिका घ्याल ती आम्ही घेऊ। त्यांनी भूमिका राहण्याची घेतली, मी सुद्धा त्यांच्याबरोबर इथं राहिलो। पण काल सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री महाजन साहेब इथं आले होते, त्यांनी शब्द दिला आज 11 ते 11:30 वाजता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि हे सर्व ह्यातले काही 10-20 शिक्षक प्रतिनिधी आणि काही पदवीधरचे आमदार जे काल रात्री इथं होते, असे सर्व मिळून एक बैठक होईल। 11:30 ते 12 पर्यंत यांना पाहिजे म्हणजे शिक्षकांना पाहिजे असा निर्णय नक्की होईल असं आश्वासन महाजन साहेबांनी काल दिलंय। 11:30 वाजता पवार साहेब येतील, अनेक नेते सुद्धा इथे येणार आहेत पाठिंबा देण्यासाठी। आता आमचा सगळ्यांना त्यामुळे निवृत्ती, या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच। शरद पवार देखील या आंदोलनाला भेट देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।